दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल खालच्या हाऊसमध्ये देखील अनेकदा आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, वेळोवेळी आम्ही वारंवार विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मग कधी अबू आझमी असेल, कधी औरंगजेब असेल, कधी अजून कोण असेल, त्याच्यावरनं सत्ताधारीच पक्ष हाऊस बंद पाडतं कारण त्यांच्याकडे अजेंडा राहिलेला नाहीये काही. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे काल देखील मी तुमच्यासमोर येऊन जे विषय मांडला, आम्ही प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा लक्षवेधी असतील किंवा इतर कुठच्याही म्हणजे आमचा प्रस्ताव असेल, मंत्री बसतात नाही बसत, सेक्रेटरी असतात नसतात, ह्या सगळ्या विषयांवर कुठे ना कुठेतरी गांभीर्यपूर्वक चर्चा झाली पाहिजे. आम्ही विनंती राज्यपाल महोदयाने ही केलेली आहे की त्यांनी सरकारमधले प्रतिनिधी बोलून घ्यावे आणि त्यांना समज द्यावं, मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यावं आणि मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्याच कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी की उत्तर स्वतःची स्वतः द्यावी, अभ्यासपूर्वक द्यावी, अभ्यास करून यावं आणि विधानसभा किंवा विधान परिषद चालू असताना मंत्र्यांनी तिथे हजर राहावं, सगळे अधिकाऱ्यांनी तिथे हजर राहावं. काल आपण पाहिलं असेल नाना पाटोळे साहेब बोलायला उभे राहिले तेव्हा आम्ही तर प्रश्न विचारलेच की मंत्री कुठे आहेत. एक मंत्री बसले होते, तेही तिसऱ्या रांगेत. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ती अदृश्य गॅलरी जी असते तिथे एक सुद्धा सेक्रेटरी नाही, डेप्युटी सेक्रेटरी नाही, खात्याचं कोणी घेणं देणं असलेला माणूस नाही, पीए नाही. आणि हे सगळं होत असताना फक्त आम्ही विरोधी पक्ष म्हणून नाही, तर जनतेतून निवडून आलेले आमदार म्हणून इथे आलेलो आहोत. कारण आम्ही जनतेचे प्रश्न मांडत असतो. सत्ताधारी आमदारांसारखं हाऊस आम्ही बंद पाडत नाही, पण विषयावर चर्चा करताना मंत्र्यांना गांभीर्य असायला पाहिजे. सत्ताधारी लोक काल देखील, सत्ताधारी आमदार देखील काल आमच्यासोबत सुरात सूर मिळवून त्यांनी देखील हाऊस 10 मिनिटांसाठी तहकूब करून घेतलं. कारण ते देखील म्हणतायत की सत्ताधारी पक्षातले असो की विरोधी पक्षातले असो, जे काही आमच्या मागण्या असतील, कपात सूचना असतील, जे काही आमची विनंती असतील, ह्या सगळ्या चर्चेच्या तिथे मंत्र्यांकडून गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे. बघा, आम्ही त्याच्यासाठी आलेलो नाहीच, कारण विरोधी पक्ष नेत्याचं आम्हाला उत्तर हे अध्यक्ष महोदयांकडून येणं बाकी आहे. आमची ही अपेक्षा आहे, अजूनही चांगलाच आमचा विश्वास आहे आणि हा विश्वास आहे की लोकशाहीचं जे काही आतापर्यंत प्रथा परंपरा पाळत आलेलो आहोत ती पाळली जाईल आणि आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला जाईल.